आज आपण काउंटरवरून ट्रेझरीला कॅश कशी ट्रान्सफर करायची ते पाहणार आहोत। IT 2.2मध्ये लॉग इन झाल्यानंतर आपला जो बॅलन्स आहे तो होमवर जाऊन रुपीजचं साईन असेल तिथं फेच करायचं आहे। आता जी बुकिंगची अमाऊंट दिसते ती आपल्याला ट्रान्सफर करायची आहे ट्रेझरीला। त्यासाठी बुकिंग सोल्युशनला जायचं आहे, त्यामध्ये काउंटर ऑपरेशन, ट्रान्सफर कॅश, यामध्ये काउंटर टू ट्रेझरी सिलेक्ट करायचं आहे। ट्रान्सफर व्हॅल्यूमध्ये तुम्हाला जी अमाऊंट ट्रान्सफर करायची ट्रेझरी ती टाईप करायची आहे। त्यानंतर एंटर डिनॉमिनेशन केल्यानंतर जे कॅशचे पर्टिक्युलर असतील ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचे। त्यामध्ये ट्रान्सफर व्हॅल्यू आणि एंटर डिनॉमिनेशन हे दोन्ही अमाऊंट सेम आली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे। मेसेज येईल कॅश ट्रान्सफर सक्सेसफुली म्हणून। त्यानंतर ट्रेझरीला लॉग इन करतील, त्यांच्या ट्रेझरी ऑप्शनमध्ये जातील। ट्रेझरी ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कॅश ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये प्रोसेसमध्ये 1 दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये काउंटरचे जे कॅशचे पर्टिक्युलर ते दिसतील, प्रोसेसमध्ये त्याला प्रोसेस करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे। अशा प्रकारे कॅश जी आहे ती ॲक्नॉलेज होईल ट्रेझरीला।